जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. स्विच ऑन बेडरूम लाईट. काय सर? हा. काल कुठपर्यंत आलंय तुमचं? काल आमचं 7 पर्यंत झाले. अच्छा. राजेश सरांनी एक्सप्लेन छान केलं सर. हा. हा झाला का पद्मानना पद्मविशाल नेत्रा? हो हो हो, तो झाला. त्याच्या खालचा चालू होता. हम्म. हम्म. एका कामम त्विदम. हा, हो. कामंत्री. हा. करा मग सुरू. आम्हीच करायचंय का? हा. हो. म्हणजे कालच्या सारखंच करायचंय का? नाही नाही हो नाही, सुरू. ते वाचा तुम्ही, मग ते सांगतील ना सर. वाचा हा. उषाताई अच्छा तुम्ही. अच्छा. हा. कामं त्विदं पुष्पितवृक्षषण्डं नानाविधैः पक्षिगणैरुपेतं वनं प्रयातानुतदप्ययुक्तमेकाकिनी साति बिभेति भीरु. हो. कसं लावणार अर्थ? हा, सांगते. आता ह्याचा बिभेती नाही, षण्डं प्रयाता पक्षिगणैः उपेतम् इदं वनं प्रयातानु. अर्ध एक वाक्य ते, म्हणजे असं पूर्ण नाहीये का? नाही, पूर्णच आहे ते. आहे का? हा. तदपि आणि गंभीर सर, ह्याच्यात कामम विदम पुष्पित वृक्षषंडम. पुष्पित वृक्षषंडम म्हणजे फुलांनी बहरलेली झाडं नाही का? हम्म. नानाविधही म्हणजे अनेक, पक्षीगणही उपेत म्हणजे तिथे म्हणजे झाडांवर अनेक पक्षीगण राहत आहेत. हो. इदम वनम प्रयातानु म्हणजे ह्या वनामध्ये अं, तर ती गेली असेल का, म्हणजे सीता. तदपि अयुक्तम भीरुहु. पण म्हणजे तेही मला म्हणजे कारण ती भीरू म्हणजे घाबरट नाही का सर? पण ती भीरू म्हणजे म्हणजे हेही हा शक्य वाटत नाही, घाबरट. हा. घाबरणारी ना. हा, घाबरट. घाबरट हा. आहे. हा, तर ती एकटी अशी काही कुठे घाबरते कुठे जायला, तर ती काही असं गेली असेल असं वाटत नाही, असं मला वाटतं एकंदरीत अर्थ ह्याचा. हा. हे बिभेती म्हणजे पण घाबरते ना? हो. बिभेती. म्हणजे म्हणजे बिभेती म्हणजे पण क्रियापद घाबरणं. कोणतं? पण भीरू म्हणजे पण हं, स्वभाव तिचा घाबरट घा- आहे असं. घाबरट आहे. अच्छा. बिभेती आहे. अ, पण इथलं क्रियापद क्रियापद आहे. बिभेती आहे का मग? हा. हा, ते विचार. क्रियापद अतिबिभेती. इथलं बिभेती. सा क्रियापद अति बिभेती. हा. सा हम्म. अति बिभेती. म्हणजे ती खूप घाबरट आहे असंच ना? अतिबिभेती हो. म्हणजे पण घाबरणारी. हा. आणि भीरू म्हणजे पण घाबरणारी. इथं इथं ना दोन क्रियापद आहेत. प्रयात हा. हे प्रयाता. प्रयाता म्हणजे आपलं धातू साधित आहे. ते एक क्रियापद होईल. आणि मग हम्म. तदपि तदपि अयुक्तम एकाकिनी सा अतिबिभेती भीरू असं. भीरू सा. सर, मला अन्वय सांगा ना. हा. अन्वय अन्वय. अन्वय ते दोन दोन वाक्य याच्यात ना. हा. हा. हो. खालचं वाक्य सांगतो आधी. हम्म. हा. अतिबिभेती. सा अतिबिभेती. आता साच हम्म. विशेषण आहे भीरू. सा भीरू हम्म. सा म्हणजे घाबरटी. हा. अ, हम्म. अ, तद अपि. हा म्हणजे तरी पण तेव्हा तरी पण किंवा असं तरी सुद्धा. हम्म. अयुक्तम म्हणजे अ, एक मिनिट. हा.
अयुक्तम म्हणजे शक्य वाटत नाही, योग्य वाटत नाही, ते अयुक्तम. हा, तरी पण ते योग्य वाटत नाही की ती एकाकिनी, एकटी, ती घाबरट, एकटी म, जायला अं, घाबरेल असं म्हणजे. अर- एक मिनिट, हा पण जरा थोडा विचार करूया अजून. सा अति भी भीरू सा अति बिभेती. कशा करता अति बिभेती? वनात एकाकिनी. एकटी जाणार. हा, हा. म्हणजे अं, एकटे एकटेपणाची तिला खूप भीती वाटते, म्हणजे एकटी कुठेही जायला ती खूप घाबरेल असं. आणि त्याच्या आधीचं वाक्य कामम, अं, कामम तर जाऊ दे, काममचा इथं शुअरली अर्थ असा कसा दिलाय माहिती नाही मला. पुष्पित कामं वृषचंडम म्हणजे 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 भरघोस बहरलेली बहरलेली झाडं. फुल. हा. हा, हा. नंतर नानाविध पक्षी. हा, आणि या सगळ्यांना सोडून ती कशी गेली असेल. हा, असं. हे इथे पक्षी आहेत, बहरलेली झाडं आहेत. हा, तर आणि ती सगळी तिच्या सोबत राहतात. उपेतम म्हणजे जसं आपण रामम लक्ष्मणोपेतम, उपेतम म्हणजे सोबत राहणारी अशी असताना ती वनम प्रयातातू. हा, मग ती वनम प्रयाता म्हणजे वनातून कशी गेली असेल. हम्म. आणि मग आणि ते आणि म्हणजे तदपि, आणि तरी ती म्हणजे एकटी, आणि ती घाबरट आहे, आणि एकटी जायला तर ती खूपच म्हणजे अतिबिभेती म्हणजे खूपच घाबरेल असं. नाही म्हणजे याचा अर्थ असा लावू शकतो का, की म्हणजे तो दोन्ही विचार करतो. एक तर ती गेली असेल का त्या वनामध्ये, फुलांनी पक्षी असलेल्या आणि बहर असलेल्या त्या झाडे असलेल्या वनांमध्ये, किंवा मग तो विरोधी पण विचार करतो, पण ती कशी जाईल, ती तर भित्र म्हणजे घाबरट स्वभावाची आहे आणि एकटी कुठेही जायला ती घाबरते, तर जाणं शक्य नाहीये असं पण. हो, दोन्ही विचार आणि परस्पर विरोधी. पहिल्या वाक्यात तो म्हणतो की हे सगळे, या सगळ्यांना सोडून ती कशी जाईल. बहरलेली झाडं आणि पक्षीगण या सगळ्यांना सोडून ती वनातून प्रयाता म्हणजे प्रयाती म्हणजे यात म्हणजे जाणे. जाणे. हा, आणि ती कशी जाईल. हा, ती कशी गेली. आणि मग आणि तो म्हणतो तदपि, आणि असं असताना देखील की कसं, तर ती सा भीरू सा, ती घाबरट, ती म्हणजे भीरू म्हणजे भित्री अशी ती. भित्रा हा, स्वभावाची, हा भित्रा भित्र्या स्वभावाची स्वभावाची अशी आणि ती एकाकिनी. एकटी आणि कुठेही जायला, एकटी कशी, एकटी जायला तर एकटी खूप ती घाबरणारी. म्हणजे घाबरेल असं. एकटी तर जायला तिला घाबरणारी, ती जाणे शक्य नाहीये असं आहे ना. नॉट पॉसिबल, अयुक्त म्हणजे एकटी जाणे नॉट शक्य नाही. पॉसिबल. हा, म्हणजे अयुक्तम या अर्थाने, तदपि अयुक्त म्हणजे ती एकटी जाणं शक्य नाही असं. हम्म. हा, तेच तेच. हा. सर म्हणजे असं म्हणायचं म्हणजे पहिलं वाक्य असं होईल की कामम म्हणजे तिची इच्छा, म्हणजे ती असं फुलांनी बहरलेली झाडं, वेगवेगळे पक्षीगण वगैरे हे तिला आवडत होतं म्हणजे. आणि असं असताना ती हे सगळं सोडून ती कशी काय वनातून जाईल एकटी, आणि ती घाबरट आहे परत. हा, इथं मग कामम काममचा म्हणजे अर्थ इथे, असा शुअरली का दिलाय मला कळलं नाही. हा शुअरली कामम असा म्हणजे काही मला वाटत शुअरली नाहीये. होणारच हा, नाही. नाही म्हणजे तिला ते इच्छा होती किंवा आवडत होतं कामम असं, अशा कामम म्हणजे खरं हिशोबाने घेऊ इच्छा, शकतो. म्हणजे तिला इच्छा कशी होईल जायची असं. हा. हम्म. हा, तर प्रयाता हे भूतकाल आहे की भविष्यकाळ आहे? भूतकाळ आहे ना. धातुसाधित, कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित प्रयाता. मग ती गेली असं म्हणायला पाहिजे इन्स्टेड ऑफ जाईल. गेली ना ती ऑलरेडी. हा. नाही हे विचार आहेत अगं, हा, म्हणजे कशी जाऊ शकते असं ना. नाही पण ती कशी गेली, इन्स्टेड ऑफ म्हणजे जाईल ती ती कशी कशी गेली, गेली आणि ती असं राम घाबरट विचारतो. असताना हा. एकटे बरोबर. एकटेपणाला ती भित्री, आणि घाबरट असताना एकटी जायला घाबरताना ती कशी गेली असं. किंवा असं म्हणता येईल ना की ती गेली असेल
पण ही ठीक वाटत नाही, कारण ती घाबरट एकटी वनात जाण्यात घाबरत होती. असं असेल हम्म. ना ते. आधी तर विचार करतो की गेली असेल कदाचित तेच फिरायला, म्हणतेय मी. पण कशी जाईल? ते ठीक वाटत नाही, त्याचा पहिला विचार ठीक नाहीये. कारण ती घाबरट होती, एकटी कशी जाईल घाबरट, एकटी हा घाबरटी एकटी हा म्हणजे कशी जाईल आपण थोडं असं. पहिलं वाक्य जर आधी घेतलं ना तर असं होईल. सा भीरू सा एकाकिनी अतिबिभेती. हा म्हणजे घाबरट अशी ती, भित्री अशी ती, एकटं जायला, कारण अतिबिभेती हे वर्तमान काळ आहे. म्हणजे ती ती घाबरते, हा भिणारी आहे ती. असं असताना तू, हा इदम पुष्पित वृक्षखंडम नानाविधै पक्षितगणे उपेतम व वनम प्रयाता कामम तदपि अयुक्तम. असं वनम प्रयाता कामम हं, अयुक्तम असं असं तर काहीतरी पूर्ण होईल ते. एकदा म्हणजे परत सांगा हा ना. तर आपण बघूया पुढे. तसं साधारण अर्थ कळलेला आपल्याला, फक्त आपण वाक्य शब्दांची जुळवाजुळव कसं करायचं ते बघतोय, नाही का? सर हा. याचं पूर्ण सांगा ना परत, म्हणजे आता तुम्ही हे वाक्य सांगितलं ना, तर त्याच्या हम्म. नंतर सा बिरुसापासून. हा तर समजा आपण असं केलं की पहिल्यांदा राम म्हणतो की ती भित्री अशी ती एकट्याने जायला घाबरायची, म्हणजे घाबरते. हा तदपि, आणि त्यात सुद्धा जर इदम पुष्पित वृक्षखंडम नादाविधई पक्षीगणे उपेतम हे सगळे सोबत असताना, हा व- वनम प्रयाता वनम प्रयाता कामम अ, अ- अयुक्तम. म्हणजे आणि असं असताना ती वनातून गेली, हे अयुक्त वाटतं. असं हे योग्य वाटत नाही, बरोबर वाटत नाही असं. ती वनात गेलेली दाखवलंय ना सर, द्वितीय वनातून गेली असं कुठं दिलंय त्यांनी? वनात हा नाही ना सॉरी, ती. वनातून नव्हे, वनम द्वितीय आहे. ती जंगलातच वनात गेली, गेली हा हा. म्हणजे वनात बाहेर गेली असं कुठे वाटत नाही असं. हम्म. हम्म. म्हणजे अजून त्याला माहिती नसतं की तिला पळवण्यात आलेलं आहे. हम्म. तो तर नंतर तो तर जटायू वेगवेगळे सांगतो. सध्या त्याला असंच वाटतंय कुठेतरी ती एकटी गेलेली आहे बाहेर आणि दिसत नाही, हरवली आहे असं. ते शक्यता बघतोय तो राम, हम्म. कुठे गेली असेल. ठीक आहे, पुढचं वाचा कोणी. 9वा श्लोक. मी वाचू. आदित्य भो लोक कृता कृतज्ञ लोकस्य सत्यानृत कर्म साक्षीन् मम प्रिया सा क्वगता हृता वा शंसस्व मे शोकवशस्य सत्यम. हम्म. लोक कृता कृतज्ञ म्हणजे नोअर ऑफ व्हॉट गोइंग ऑन अँड नॉट गोइंग ऑन. म्हणजे काय सर याचा अर्थ? हे भो आदित्य हे संबोधन झालं हे त्याचं. सूर्याला उद्देशून म्हटलंय ना, भो हा आदित्य म्हणजे हे सूर्य. आणि याचं शंसस्व, लोकांचं शंस म्हणजे सांगणे, बोलणे. शंसस्व म्हणजे कृपा करून सांग. हा सांग सांग. विनंती केली आहे अच्छा. त्यांनी की हे आदित्य तू सांग मला काय, सत्य सांग. हा अच्छा. कशाचं? म्हणजे या तू सगळीकडे तुला सगळं माहित आहे की काय चालू आहे ते लोक, असं म्हणजे इथं सूर्याला उद्देशून आहे इथं का? हा लोक कृत अधिक अकृत अधिक ज्ञ असा हा शब्द आहे. लोक म्हणजे सगळ्या तिन्ही लोकांचं, आदित्याला लोक डॅश अधिक कृत म्हणजे काय केलेलं आहे, अकृत म्हणजे काय केलेलं नाही, नाही. अधिक ज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणारा असं. जसं आपण शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्र जाणणारा, तत्वज्ञ म्हणजे म्हणजे तत्व ती जाणणारा, तसं इथं म्हणजे लोक तिन्ही कृत अधिक अकृत अधिक ज्ञ म्हणजे लोक म्हणजे काय, ती त्रैलोक्यात काय काय घडलं, कोणी काय केलं काय नाही केलं, हे सगळं जाणणारा तू. नंतर लोकस्य सत्य अनृत कर्मसाक्षी. म्हणजे सत्य आणि अनृत. अनृत म्हणजे खोटं असं म्हणता येईल ना, फोर्ट. असत्य अच्छा, पण. फॉल. हा पण खरं तो अनृत म्हणजे खोटं नव्हे. अनृत म्हणजे ऋतचं अपोजिट होतं अनृत. हम्म. ऋत म्हणजे कल्याणकारक, अनृत म्हणजे अकल्याणकारक, अच्छा. विनाशकारक.
हा म्हणजे असं म्हणजे चांगलं वाईट असं का? ऍक्च्युली खरं ना किंवा आपल्या आपल्या याच्यामध्ये सनातन आपल्या धर्मामध्ये ही एक कल्पना आहे की बाकी सगळे म्हणतात ना म्हणजे बाकी कुठल्याही धर्माची लिमिट काय असते सत्य ट्रूथ हा पण आणि उदाहरण म्हणजे मी देतो गांधीजी म्हणायचे की नाही बा सत्य नाही का सत्यमेव हम्म, जयते सत्याचे प्रयोग वगैरे असं त्यांनी म्हणजे सत्य हेच खरं पण आपल्या धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की सत्य जसं अथर्वशीर्षात आपण म्हणतो ऋतम वच्मी सत्यम वच्मी तर सत्य हे म्हणजे खरं पण कधी कधी सत्य हे हितकारक असतं का असेलच असं नाही क्वचित प्रसंगी सत्य हित कल्याणकारक नसतं नाही का जसं आपण महाभारतात बघितलं की कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू कर्णाला मार हा तू थोडस किंवा भीमाला सांगितलं की तू खोटं बोल तर तेव्हा ते खोटं हे सत्यापेक्षा वेगळं होतं असत्य होतं नाही का नरोवा कुंजरोवा तसं पण ते ऋतम युधिष्ठिराला होतं हा ऋतम म्हणजे काय ते कल्याणकारक होतं कारण जर युद्ध थांबवायचं असेल तर द्रोणाचार्यांना की ज्यांनी दुर्जनांची बाजू घेतली आहे त्यांना हरवणं आवश्यक होतं द्रोणाचार्यांना कोणाला आटोपले जात नव्हते त्यामुळे त्या अश्वत्थामा युधिष्ठिरालाही त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणा असं की अश्वत्थामा गेला नरोवा कुंजरेवा असं नाही का अश्वत्थामा हतोहा बरोबर. नरोवा कुंजरोवा तर हे एक्झॅक्टली सत्यम आहे का नाही पण ते ऋतम निश्चित आहे तर ऋतम ही जी कल्पना आहे ही सत्याच्या वरची आहे असं आहे. कारण कधी कधी म्हणजे सत्य आणि कल्याणकारी. हा कल्याणकारी हा कल्याणकारी. कधी कधी हम्म, सत्याला मुरड घालून अंतिम कल्याणासाठी तुम्हाला असं ते करावं लागतं असं बरोबर. या दृष्टीने सत्य अनृत कर्मसाक्षी म्हणजे काय खरं किंवा लबाडी किंवा विनाशकारी अनृत म्हणजे विनाशकारी किंवा अकल्याणकारक अशा कर्मांचा तू साक्षी आहेस साक्षीदार लोकस्य म्हणजे लोकस्य म्हणजे सगळ्या लोकांचा. त्रैलोक्याचा असं म्हणता येईल तर लोकांचा नव्हे म्हणजे लोकांच्या चांगल्या वाईट कर्माचा तू साक्षी आहेस साक्षीदार आहेस किंवा हा साक्षी आहेस. मम प्रियासा ती माझी प्रिया को गता कुठे गेली हृतावा किंवा हरण केल्या गेली हृता म्हणजे कारण केले गेले. हरण केल्या गेली हा हृ हरती हा धातू आहे ना हा गता हो म्हणजे हो. परत ते सगळं धातू साधित आहे गता हृता आणि भूतकाळ. शंसस्य मे म्हणजे अं, मला मी हा हे मला हा हा हम्म. मह्यम हा मह्यम मे जसं मला हा शोकसस्य मे म्हणजे मी कसा आहे शोकवशस्य म्हणजे परत ही षष्टी म्हणजे शोकाच्या अधीन आहे शोकाधीन आहे मी हा. हा शोकवसस्य मे हा हे शोकाकुल शोकवसस्य मेचं विशेषण आहे हा हा. सत्यम शंसस्व असं तू म्हणजे खरं काय सत्य ते सांग सांग मला. मला हा खरं काय ते. बरोबर. तर याचा हे सूर्याला पूर्ण देशून अन्वय म्हणतो तो. पूर्ण अन्वय असा होईल भो आदित्य हं. कंसामध्ये त्वम लो- हा कंसात लोक कृत अकृतज्ञ हा च लोकस्य सत्य अनृत कर्म साक्षीम असी असी हे परत कंसात हा पुन्हा मग कृपया मम सा मम प्रिया हा किंवा सा मम प्रिया ती माझी प्रिया क्व गता क्वा हृता हा शोकवशस्य मे सत्यम शंसस्व असं कळलं समजलं का हो हो तर हो. दुसरं वाक्य परत एकदा सांगा. काय दुसरं वाक्य परत एकदा सांगा म्हणजे कर्म अन्वय लिहिण्यासाठी. अन्वयासाठी. अनुवलित म्हणून. हा सांगितलं ना मी भो आदित्य त्वम हम्म, कृत अकृत ज्ञ च हम्म. लोकस्य सत्य अनृत कर्म साक्षी असी हम्म. हम्म. हो. कंसात पुन्हा अतः मम सा प्रिया माझी ती प्रिया क्व गता वा हृता कंसात कृपया
शोकवशस्य मे सत्यम हो शंसस्व असा. ठीक आहे. शंसस्व म्हणजे काय सांगितलं सर तुम्ही? शंसती म्हणजे सांगणे, सांगतो. प्रशंसा हा सांग. शब्द, प्रशंसा म्हणजे चांगलं बोलतो, म्हणजे स्तुती करतो, चांगलं सांगतो असं. प्र हे उपसर्ग आहे त्याला. पण मग इथे आता शंसस्व म्हणजे आज्ञार्थी आहे ना. हा. पुरुष्व म्हणजे सांग ना. वि- हा आज्ञार्थी पण आहे, प्रार्थना या अर्थी आहे ती आज्ञार्थी. पण मला सांग, त्याचा अर्थ सांग आहे ना फक्त. हा सांग, हो ना. हा. मध्यम कृपया पुरुष सांग. एक प्लीज वचन. टेल, प्लीज टेल असं. ठीक आहे. पुढचं वाचा कोणी. राजेश सर वाचा. लोकेषु सर्वेषु च नास्ति. सर वर गेला श्लोक. हा हा, वाचा वाचा. लोकेषु सर्वेषु च नास्ति किंचित् ज्ञत्नेन नित्यं विदितं भवेत् तत् शंसस्व वायो कुलशालिनी ताम् ऋता वा पथि वर्तते वा. हम्म. याचं असं होईल लोकेषु की परत हे वायो, हा, हे झालं संबोधन. शंसस्व म्हणजे सांग. बाकी तू कसा आहेस, तर सर्वेषु लोकेषु, हा हा, यत नित्यम विदितम भवे, म्हणजे तुला हे वायो, हा, अं, तुला अं, अं, तुला सगळ्या लोकांमध्ये, हा, काय चाललंय ते सगळं कळतं. हम्म. हे वायो सर्वेषु लोकेषु, हम्म, अं, काय होत आहे, काय नाही होत आहे, म्हणजे काय आहे, काय नाही, हा, काय हे सगळं तुला माहिती आहे. हे तुला विदितम म्हणजे तुला माहिती आहे. तेव्हा अं, ताम कुलशालिनीम ताम ऋता मृता मृता वा पथी वर्तते शंसस्व असं. म्हणजे हे वायो तुला, अं, अं, तुला सगळ्या लोकांमध्ये, हा, जे नेहमी, हा, होतं भवेत म्हणजे होतं, हा, किंवा म्हणजे यत ते, हा, न भवेत किंवा होत नाही, किंवा नास्ती किंवा नाही, हा, ते सगळं तुला कळतं. विदितम म्हणजे ज्ञात होतं, समजतं. विदितम म्हणजे समजते. विद धातू आहे ना, वेत्ती वगैरे आपण म्हणतो ना तसं. तर विदितम हे त्याचं धातू झाली ते. हा, आता हा ताम कुलशालिनी मृता म्हणजे हरण केल्या गेली, वा मृता ही मेली, वा पथी वर्तते म्हणजे कुठल्या तरी मार्गावर आहे, मार्गात आहे. हम्म. हे हे तुला अं, हे मला सांग शंसस्व असं. समजलं. हो हो. तर दुसरी ओळ सांगा परत. पहिली कळाली. हा, हे वायो सर्वेषु लोकेषु, हा, यद नित्यम, न भवेत तत् किंचित नास्ति, हा, ते विदितम, हा, तव ते तुला, तव ते म्हणजे तव विदितम म्हणजे तुला माहिती असतं, तव विदितम कंसात अतः, हा, त्वम ताम कुलशालिनी ती कुलशालिनी, हा, कुलीन स्त्री ऋता वा मृता
वा पथी वर्तते इति शंसस्व. समजलं? हो सर. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. एक मिनिट थांबा. हा हो सर. हा पुढचा वाचा कोणी? दीपाली. सर. मी वाचतो. वाचते का दीपाली? अतीवतम शोक. नाही, ठीक आहे, ठीक आहे, वाच. अतीवतं लोकविधेयदेहं रामं विसज्ञं विपुलं तमेवम् उवाच सौमित्रिरदीनसत्त्वो न्याये स्थितः कालहितं च वाक्यम्. हा न्याये स्थित असं म्हणायचं. न्याये स्थित न्याये स्थितः कालहितं कालहितञ्च च वाक्यम्. वाक्यम्. अतीव तं शोकविधेयदेहं रामं विसज्ञं विलपन्तमेवम् उवाच सौमित्रिरदीनसत्त्वो न्याये स्थितः कालहितं च वाक्यम्. हम्म. तर उवाच खरं हे त्याचा खाली धातू हा. झाला. हा हम्म. हम्म. इव इव मग इथं इतिव कुठे दिलेलं आहे? हा तेच मी म्हंटल अतिवच हम्म. इतिव का अतीव केलं. आहे ना ते, अतीव. हम्म. अतीव मला अतिव म्हणजे आपला अतीव म्हणजे मराठीत आपण खूप एकदम अतीव अतीव. अतिव जास्त, असं. खूप हा खूप म्हणजे खूप. तम म्हणजे त्याच तम शोक शोक विधेय अतीव शोक विधेय देहम म्हणजे त्याचा तो की जो शोक विधेय देहम अतीव शोक विधेय देहम तम हे त्याचं विशेषण होईल रामाचं. हा अत्यंत शोकाने त्याचा देह जळत होता. हा असा तो असा त्या रामाला हम्म, तम रामम. हम्म, हा रामाला सौमित्री ही सौमित्री या करताय सौमित्री ही हा उवाच काय उवाच तर कणे विसन्यम विलपंतम हा हे सगळे त्याचं रामाची विशेषण आहे. आणि याची सौमित्रीची विशेषण आहे अधीनसत्व हा. अधीनसत्व हा म्हणजे त्याला म्हणतात दीन न होणारा किंवा धीर न सोडणारा. हा असं सत्व असणारा न्याये स्थित हा. आणि म्हणजे काय डोकं जागेवर ठेवणारा किंवा सारासार विचार करणारा असं न्याये स्थित हा. कालहितम कालहितम वाक्यम उवाच असं. परत एकदा मी सांगतो अन्वय. अतीव शोकविधेय देहम विसंज्ञम म्हणजे ज्याच्या सगळ्या संज्ञा गेलेल्या आहेत म्हणजे काय सेन्सेस गेलेले आहेत असा. हा विलपंतम आणि फक्त तो रडतोय. एवम हा असा तो हा विलपंतम एवम तम रामम अशा त्या रामाला सौम्य अधीनसत्व न्याये स्थित हा अधीनसत्वाच न्याये स्थित लक्ष सौमित्री कालहितम वाक्यम उवाच असं. समजलं? पुन्हा एकदा सांगा सर. हा अतीव शोक विधेय देहम विसंज्ञम विलपंतम एवं तम रामम अधीनसत्वः न्याये स्थितः अधीनसत्वाच्च न्याये स्थितः सौमित्रिः कालहितं वाक्यम उवाच. कालयुतम म्हणजे काय? कालहितम का कालहितम. हा हा युतम नको आहे ते कालहितम आहे ना म्हणजे काय हा. काळाला योग्य काळाप्रमाणे. त्या हा काळाला हा हा. योग्य असं. काळानुसार.
हम्म. काळा योग्य हा. त्या वेळेनुसार असं त्या वेळेला योग्य असं वाक्य तो म्हणाला. म्हणजे प्रसंगा अनुरूप असं म्हणता येईल आपल्याला. अनुसरून किंवा अनुरूप हा. असं. हम्म. पुढचं वाचा कोण? राजेश. वाचतो. शोकं विमुच्चार्य धृतिं भजस्व सोत्साहता चास्तु विमार्गणे स्याः उत्साहवन्तो हि नराः लोके सिदन्ति कर्मस्वती दुष्करेषु. इथे शोकम विमुच्चार्य म्हणजे आर्य आहे, संबोधन असं. हे आर्य शोकम विमुच्य म्हणजे शोक सोड. धृतिम भजस्व, धृतींचा अर्थ दिलाय टेक करेज म्हणजे धैर्य गोळा कर. हम्म. बरोबर. सो अं, सो सोत्साहता चास्तु विमार्गणे विमार्ग म्हणजे विमार्गणे सोत्साहता म्हणजे शोत्साह मार्गणे म्हणजे म्हणजे शोधलं सह जाणार शोध. सह विमार्गणे म्हणजे शोधणार. उत्साहता असणार ते, सह उत्साहता असणार ते ना. सह सोत्साहता उत्साहता म्हणजे स उत्साहता, हा म्हणजे उत्साहासह म्हणजे म्हणजे उत्साह उत्साहाने धारण कर म्हणजे हा उत्साहाने. हा. उत्साहाने. हा. विमार्गणे मार्गणे म्हणजे शोधणे. शोधणे, विशेष करून शोधात. शोधणे म्हणजे शोधकाला. उत्साहाने शोधायला शोध शोध असतो आहे म्हणजे अज्ञात त्याचा म्हणजे शोध. लोके उत्साहवंत नराः म्हणजे म्हणजे या लोकात जो आधी असं असं शेवटचा असं करूया सिद्धांत आपण हा. राजेश. हा. हम्म. पाकिट हा 68 जीपे निघत. हा. तर असं करता येईल की हे आर्य, हे रामाला म्हणून उद्देशून, हे आर्य शोकम विमुंच, शोक सोड. So, धृतीम भजस्व म्हणजे धृती भजस्व म्हणजे भज भज भजते म्हणजे भजन या अर्थाने पण होतं. पण धृतीची आराधना कर किंवा धृतीला आपलंसं कर असं. हम्म. धैर्याने वाघ. धैर्य हा. गोळा करस. धैर्य गोळा धैर्य कर गोळा किंवा कर. धारण. हा. धैर्य हो. धारण कर. बरोबर. धृती म्हणजे धैर्य. हा. धैर्य धारण कर. हा. का कारण काय? अस्याः विमार्गणे, हा, अस्याः विमार्गणे प्रोत्साहता असतो. हा. तिच्या शोधण्यामध्ये आपल्याला उत्साह आपल्याला तिचं शोधणं उत्साहाने करायला हवं असं. हा. आणि मग पुढे म्हणतो तो की लोके या या जगामध्ये, या लोकात, हा, नराहा, म्हणजे माणसं, हा, किंवा वंतहा नराहा, वंताहा नराहा असं चालेल. उत्साहवंतहा नराहा ही अ, अ, कर्मसु अतिदुष्करेषु कर्मसु न सिदंती. हं. न सिदंती म्हणजे गळत नाहीत म्हणजे रडत नाहीत. हा. सिदंती म्हणजे जसं ते गीतेमध्ये आहे ना, मम गात्र आणि सिदंती, असं अर्जुन म्हणतो ना उषाताई. काय हो श्लोक आहे हो. तो? पहिल्याच अध्यायात आहे. काय काय सांगा श्लोक? हा. तो श्लोक ना. दुसऱ्या अध्यायात आहे ना मला वाटतं. नाही, नाही पहिल्याच नाही, पहिल्याच पहिल्याच अध्याय. पहिल्याच पहिल्याच. पहिल्याच हा. अध्यायात आहे. हा. काय म्हणतो? हो, तो म्हणतो, थांबा एक सेकंद. सीदंति मम गात्राणि हा. मुखै च परिशुष्यति. बरोबर. माझे सीदंती मम सगळे अवयव गात्राणि. गळून गेले आहेत. हा. हा. मम गात्र आणि माझे सगळं शरीर अवयव सगळे लुळं पडलंय असं. सिदंती म्हणजे गळून गेले लुळं आहेत. पडणे असं, गळून पडणे असं या अर्थाने. हा. म्हणजे तर या लोकी उत्साही लोक अति दुष्कर म्हणजे कठीण कठीण वेळी अतिशय. गळून हा. जात नाहीत. गळून जात नाही. हा. हा. ढिले पडत नाही न तसं. सिदंती. हा. न सिदंती आहे ना ते. पुढचं वाक्य काय? सिदंती मम गात्र आणि पुढं काय त्याच्या?
मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. हा, नाही पुढचं काय, मुखमच्या परिशुष्यती म्हणजे हा घशाला कोरड तोंड. पडणे. म्हणजे हा माझ्या, घशाला तो कोरड म्हणतो पडणे. की सिदंतिम गात्राणी म्हणजे माझं शरीर लुळं पडलंय, माझं मुख, माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. परिशुष्यती हा म्हणजे कोरड पडणे. कोरड पडणे. हा. आणि माझं सगळं शरीर थरथरतंय. रोमहर्षश्च जायते. हो. हम्म. तर हातातून गांडीव हे पण गळून पडतंय. गळून पडलं. हा. तर तिथं ते सिदंती म्हणजे गळून पडणे, लुळं पडणे, हम्म. या अर्थाने तो शब्द आहे. ठीक आहे. आता इथं म्हणजे शंसस्व पूर्ण म्हणजे अर्थ. सांग. हं. हा, पूर्ण अर्थ सांगा. इथे रक्षोभीचा अर्थ एकटी असा का दिलाय? चुकलंय का काही तिकडे? काय काय? टेबल मध्ये रक्षोभी नाही नाही, हे वरचा, हा काहीतरी चुकलंय. रक्षोबी म्हणजे तो दोनदा रिपीट झालंय ते काहीतरी. राक्षसांद्वारा असं पाहिजे. हा, ते कट पेस्ट करताना काहीतरी चुकलं हा, असणार तिकडे. रक्षोबी म्हणजे राक्षसांद्वारा, तृतीया. ते ऍक्च्युली एकाकिनीचं एकटी आहे ना, ते इकडे रक्षोभीला तेच पण ते एकटी कट टाकल्या हा गेलं पेस्ट पाहिजे. करताना हा, काहीतरी झालं बरोबर असणार. बरोबर. कुठे पुढे झाले तो ते? शब्द हा. ते राक्षस, शब्दार्थामध्ये. राक्षस हा हा. मूळ शब्द, त्याचा रक्षोभी ही तृतीया, आणि त्याचा अर्थ होईल की राक्षसांनी. राक्षसांकडून. अजून एक होतं सर, ते कुररीव म्हणजे बकरी प्रमाणे ना. उररीव म्हणजे काल बकरी तुम्ही ना. सांग. हा, हा. हो हो. हा, तेच तेच. विचारायचं होतं मला. काल केलं आम्ही ते. हा, ठीक आहे. संपतच आली वेळ आता. तर संपूर्ण अर्थ त्या श्लोकाचा एकदा 12वा. अन्वय सांगा सर ह्याचा, शेवटच्या श्लोकाचा हा, पुन्हा. तर हे आर्य शोकम विमुंच धृतीम भजस्व, हम्म, अस्याः विमार्गणे, हा, सोत्साहता च अस्तु. हिच्या शोधामध्ये, हा, उत्साह असो किंवा असू दे, असतू म्हणजे असू दे किंवा असो, हा, असायला हवा असं. हा, कारण का की अतिदुष्करेषु अतिदुष्करेषु कर्मसु उत्साहवंतो नराः लोके न सीदंती. असं. सिद्धांती. बरोबर. हो. बरोबर आहे ना? अतिदुष्करेषु काय म्हणता विद्यार्थी? अतिदुष्करेषु नराः उत्साहवंत. पुढे का? नाही नाही, अतिदुष्करेषु कर्मसु. अतिदुष्करेषु कर्मसु, हा कर्मसु. हा, अतिदुष्करेषु कर्मसु हम्म, वंतः नराः लोके न सीदंती, किंवा आधी लोके, हम्म, लोके आधी म्हटलं तरी चालेल, हम्म. संसारात आणि मग ही किंवा कुठे लोकांमध्ये. घ्यायचंय? हा, ही कुठे घ्यायचंय? उत्साहवंता अं, ही नराहा. ही तिथे हिला ही अशी उत्साहवंता जागा नाहीये नंतरच घेऊ. फारशी. दे. नाही हो ना, नाही, हिला नाही नाही, हा हा, नाही नाही, टाकतात. बरोबर. नाही ही सीदंती, नर नाही सीदंती असं होईल. नाही सिदंती. हा, अच्छा, नाही, नाही सिद्ध. हा, धीर सोडतच नाही असं, किंवा हम्म. शरीर आवाज गेला का? हो, हो. त्यांचा आवाज येत नाहीये. हा, असाही वेळ झालीच आहे आता. काय हो, काय गेलं आपला वाटतं. आवाज गेला आवाज सर तुमचा. आम्हाला काहीच कळलं नाही तुमचा पुढचं. आवाज येत नव्हता आम्हाला. हा, ठीक आहे, तशी वेळ झाली आहे तसं. हो, हो. आणि हे हो. संपलंय आता. हा, हा धडा पण आणि पूर्ण मग झाला. उद्या आपण उद्या काहीतरी काय घेणार आहे? ठरवूया. ते कुठलं तरी नाटक आहे ना, त्यातलं करूया आपण पुढचा पाठ. अच्छा. हम्म. वेणी जय गुरु. जय जय गुरु. गुरु.